राज्यसभेसाठी राष्ट्रवादीकडून राजेंद्र जैन यांना उमेदवारी। राजेंद्र जैन यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला। सुनेत्रा पवार, पार्थ पवार, छगन भुजबळ अर्ज भरताना उपस्थित। नवी दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीनंतर होणार महत्त्वपूर्ण चर्चा। उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे राहणार उपस्थित। दादरमध्ये प्लाझाजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात। बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघातामध्ये एकाचा मृत्यू, एक गंभीर, 4 जखमींवर सायन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू। नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपीचा धक्कादायक जबाब। पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं प्रशिक्षण दिलं। आरोपी निदा खानची कबुली। तीन महिन्यांमध्ये गॅस सिलेंडर 89 रुपयांनी महागला। इतर देशांच्या तुलनेत भारतात सिलेंडरचे दर कमीच, केंद्र सरकारचं स्पष्टीकरण। मुंबईमध्ये वॉटर टँकर असोसिएशनचा आजपासून बेमुदत संप। मागण्या मान्य न झाल्यामुळे संपाचा बडगा। टँकरवर अवलंबून असणाऱ्या मुंबईतील व्यवसायांना बसणार फटका। राज्यात अनेक ठिकाणी आनंद घनांची आनंद वार्ता। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मान्सूनचा प्रवेश। मुंबई, पुण्यामध्ये मान्सूनची शक्यता। आज विदर्भातील 5 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट। पावसाळा उंबरठ्यावर असतानाही नागपुरात उष्णतेचा तडाखा कायम। काल कमाल तापमान 43.8 अंशांवर, ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। नवी दिल्ली विमानतळावर वादळासह पावसामुळे विमानांचं नुकसान। T2 वरील एअर इंडियाच्या 3 विमानांचं नुकसान। धावपट्टीवरील उपकरणं आदळल्यानं विमानं सेवेतून बाहेर। डॉमिनिकन रिपब्लिकमध्ये खासगी विमान धावपट्टीवर कोसळलं। टेक ऑफ दरम्यान विमान क्रॅश। भीषण अपघातामध्ये पायलट आणि को पायलटचा मृत्यू। इस्रायल इराण युद्ध पुन्हा पेटलं। ट्रम्प यांचा विरोध असूनही नेतन्याहूंकडून इराणवर हल्ले। इस्रायलनं इराणमधील अनेक ठिकाणी डागले बॅलिस्टिक मिसाइल्स। इस्रायल लेबनॉन संघर्षाचा जागतिक तेल बाजाराला फटका। युद्धविराम संपताच कच्च्या तेलाचे दर कडाडले। ब्रेंट क्रूड आणि US क्रूड तेल दरात मोठी वाढ। फिलिपिन्समध्ये 7.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। दक्षिणेकडील मिंदानाओ बेटावर भूकंपाचे धक्के। भूकंपामुळे फिलिपिन्ससह इंडोनेशिया किनारपट्टीवर त्सुनामीचा धोका।